आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. 31ला दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांची आता खैर नाहीये. कारण पारणे तालुक्यातील निघोज इथे 31ला दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या आणि झिंगणाऱ्यांची निघोज गावाच्या महिला गाढवावरनं धिंड काढणार आहेत. संपूर्ण दारूबंदीसाठी हा टोकाचा निर्णय येथील महिलांनी घेतला आहे. 31च्या निमित्तानं दारू पिऊन निघोज गावामध्ये फिरणाऱ्यांचा येथील महिला आता चांगलाच बेत बघणार आहेत. त्यामुळे सावधान. कारण झिंगाट होऊन गावामध्ये फिरणाऱ्या तळीरामांची गाढवावरनं धिंड काढण्याचा मोठा निर्णय गावामधील महिलांनी आता घेतलाय. गावामध्ये संपूर्णपणे दारूबंदीसाठी गाढवावरनं धिंड काढण्याचं पाऊल महिलांनी उचललंय. 2016 महिलांनी मतदान करून निघोजमधील परवानाधारक दारू दुकानं बंद केली होती. त्यानंतर देखील गावामधील हॉटेल आणि धाब्यावरती सर्रासपणे अवैधरित्या दारू विक्री मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे असा आरोप करत दारूबंदी विरोधी महिला समितीच्या सदस्यांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करून देखील दारू विक्री केली जाते. त्यामुळे संतप्त महिलांनी आता तळीरामांना जाच बसवण्यासाठी वेगळा प्रयोग राबवण्याचा निर्णय घेतलाय. सोशल मीडियावरती निघोजमध्ये दारूबंदी होऊन कुठलीच कारवाई होत नाहीये. त्यामुळे महिलांनी आता तळीरामांना अद्दल घडवण्याचा निर्णय घेतलाय. निघोजमधील दारूबंदी आणि जनजागृती करण्यासाठी आणि गावामधील दारू विक्रेत्यांवरती कारवाई करण्यासाठी मंगळवारी 31च्या निमित्तानं सर्व महिलांनी गावामधनं फेरी काढत तळीरामांना एक इशारा दिला आहे. महिलांकडून जिल्हा पोलीस प्रशासनाला तसं निवेदन देखील देण्यात आलंय. पोलिसांकडनं मदत मिळावी अशी मागणी महिलांनी केली आहे. यावेळी कांता लंके तसेच महादू भुकन, सोमनाथ वरखडे, तुकाराम तनपुरे, भानुदास साळवे, मनीष राऊत, गोरे मॅडम, शालन कवात, पांडुरंग मंदिलकर यांच्यासह ग्रामस्थ निघोज या ठिकाणी उपस्थित होते. आज निघोज या ठिकाणी महिला दारूबंदी समितीच्या वतीने आज एक अनोखा आंदोलन करण्यात आलेलं आहे. निघोजला गेल्या अर्धा वर्षापासून दारूबंदी करता येथील महिला आणि कार्यकर्ते संघर्ष करत आहेत. शासनाने आणि उच्च न्यायालयाने या गावामध्ये संपूर्ण दारूबंदी व्हावी, शासनाची जी काही दारूची दुकानं आहेत ती बंद करण्यात यावी असा निर्णय दिल्याच्या नंतर या महिला आक्रमक झाल्या आणि या गावामध्ये संपूर्ण दारूबंदी व्हावी. जी काही गावामधील किंवा परिसरामधील जे व्यसनाधीन युवक आणि जी काही लोक आहेत यांचा कसा त्रास होतो, या दारूमुळे या लोकांना किंवा कुटुंबाला कसा त्रास होतो, हा त्रास होऊ नये म्हणून या महिलांनी गेल्या अर्धा वर्षांपासून दारूबंद करता या परिसरामध्ये संघर्ष केला. एक मोठं आंदोलन उभं केलं. उच्च न्यायालयापर्यंत त्यासाठी लढा दिला, स्थानिक पातळीवर लढा दिला, शासन पातळीवर लढा दिला आणि ते यश मिळवलेलं आहे. परंतु गावातील काही अवैध दारू विक्रेते जे आहेत ते दारू विक्रेते या ठिकाणी चोरून दारू विक्री करत होते आणि म्हणून या लोकांच्यावरती काहीतरी जरब बसावी. या लोकांनी जर दारू अशी विक्री केली उघडपणे आणि जर कोणी दारू पिऊन जर या गावामध्ये काही दंगामस्ती केली किंवा काही गोंधळ घातला तर या महिलांनी असं ठरवलं की त्याची गाडावरून धिंड काढायची आणि म्हणून एक जागृती अभियान म्हणून या महिलांनी या ठिकाणी निघोज परिसरामधून एक जागृती फेरी या ठिकाणी काढलेली आहे. आणि या जागृती फेरीमुळे परिसरातील जे काही दारू विक्रेते असतील आणि दारू पिणारे जे असतील आणि जे काही समाजाला ते विघातक कृत्य दारूमुळे करत असतील अशा दारू विक्रेत्यांना एक चांगली याच्यातून एक धडा मिळेल की आपण जर उद्या अशा पद्धतीचं जर काही दारू व्यसन केलं आणि काही गोंधळ घातला तर अशा पद्धतीने आपली गाडावून धिंड निघू शकते असा संदेश महिलांनी आज या ठिकाणी दिलेला आहे. आमचा दारूबंदी चळवळीला जवळे ग्रामस्थ आणि लोकजागृती सामाजिक संस्था यांच्या वतीने जाहीर असा पाठिंबा आहे. आज 8-9 वर्ष झाले जसं महिलांनी दारूबंदी केली आहे त्यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे. गव्हाणवाडीवर इथं गावामध्ये भीकमाग आंदोलन झालं, इथं रास्ता रोको झाला, न्यायालयीन प्रक्रिया झाली, त्यामध्ये आम्ही दारूबंदी केली आहे. काही 2018मध्ये काही राजकीय पुढाऱ्यांनी ठराव देऊन ती दारू चालू करायचा ठराव दिला आणि त्यासाठी आम्ही न्यायालयीन लढा 8 वर्ष लढलो आणि पुन्हा दारू बंद झाली. आता दारू बंद झाली पण ती चोरून विकतात ना, ती कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे आणि निघोज गावाला व्यसनमुक्तीचा पुरस्कार मिळाला पाहिजे. त्यासाठी माझ्या निघोज ग्रामस्थांना आणि दारू विकणाऱ्यांना आणि दारू पिणाऱ्यांना आणि जे राजकीय पुढारी त्यांच्यासाठी मी कळकळीची एक हात जोडून विनंती आहे की त्यांना मदत करू नये आणि गावाला व्यसनमुक्तीचा पुरस्कार मिळण्यासाठी सगळ्यांनी आपण जसं दारू बंद करण्यासाठी सगळे संघटित झालो आहोत तसं दारू गावाला
आपल्याला व्यसनमुक्तीचा पुरस्कार मिळण्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी संघटित व्हावा आणि व्यसनमुक्तीचा पुरस्कार आपल्याला गावाला मिळावा. जर त्याच्यातून कोणी दारू पिऊन जर आढळला तर त्याची गाढवावर धिंड काढली जाईल आणि त्याला उघडं नागडं करून त्या गाढवावर त्याची गावात सगळ्या मिरवणूक काढली जाईल. त्यामुळं कुणीही दारू प्यायची तर घरी जाऊन प्यावा, गावामध्ये कुठेही दिसू नये, एवढीच त्यांना माझी कळकळीची विनंती राहील. वंदे मातरम. आज निघोज या गावामध्ये दारूबंदीसाठी महिलांनी आम्ही सर्वांनी एक आंदोलन सुरू केलेलं आहे. येथे या निघोज या गावातील स्थानिक पातळीपासून उच्च न्यायालयापर्यंत लढा दिलेला आहे आणि त्या लढ्याला यश पण आलेलं आहे. परंतु तरी देखील या निघोज गावामध्ये अवैध स्वरूपामध्ये ही दारू विक्री केली जाते. त्याच्यासाठी महिलांनी हे अनोखं आंदोलन सुरू केलेलं आहे. कारण त्यामध्ये जो कोणी दारू विक्रेता आणि दारू पिणारा दिसेल तर त्याची या गाढवावरून धिंड काढण्यात येणार आहे. आणि हे फक्त निघोज या गावापुरतंच मर्यादित नाही, तर मला असं म्हणायचं आहे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील महिलांनी या अशा गोष्टीसाठी पुढाकार घेऊन लढलं पाहिजे. कारण अनेक तरुण पिढी महिला यांचं कुटुंब व्यसनाच्या आहारी लागून उद्ध्वस्त झालेलं आहे. तर माझी सर्व प्रशासनाला विनंती आहे की हे अवैध स्वरूपाचे जे दारू व्यवसाय आहे तर त्यांच्यावरती बंदी आणली पाहिजे. विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर.